राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी. राज्यातल्या 53,000 बहिणींची ओवाळणी हुकली आहे. लाडकीच्या पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेमध्ये वयोमर्यादेचे निकष पूर्ण न झाल्यानं 53,637 महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही. 65 वर्ष वय ओलांडलेल्या महिलांना यातनं वगळण्यात आलं असून रक्षाबंधनपूर्वी 1,41,00,000 महिलांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. ठरल्या त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी ई-केवायसी केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत आहे. त्याचा देखील ठरल्याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. ते देखील वेळेवर नियोजित वेळेवर तेही जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू झाली आहे ती कोणी काही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही याची देखील. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणजे 1,500 रुपये सर्वांच्या खात्यामध्ये हळूहळू जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला आहे. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे की सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्त ही रक्षाबंधनाची ओवाळणी ही लाडक्या बहिणींना दिलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो काही 1,500 रुपयाचा हप्ता आहे जुलै महिन्याचा तो सर्वांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. मात्र काही महिलांना त्यांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे काय की शासनाच्या पडताळणीमध्ये सुमारे 53,737 महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आलेली आहे. बहिणींनो, यामध्ये विशेषतः 65 वर्षाची वयोमर्यादा असलेल्या ओलांडलेल्या महिलांचा समावेश झालेला आहे. कारण या योजनेमध्ये पात्रतेनुसार महिलांचे वय 21 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे. याशिवाय ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, डीबीटी सक्रिय नसणे, कागदपत्रांमधील माहितीमध्ये तफावत असल्याने देखील हप्ता अडकू शकतो. त्यामुळे जर तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाची ओवाळणी जमा झाली नसेल तर सर्वप्रथम तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. तुमचे ई-केवायसी पूर्ण आहे का ते तपासा. आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते तपासा. डीबीटी सुरू आहे का नक्की ते तपासा. महत्त्वाचे म्हणजे केवळ हप्ता जमा झाला नाही म्हणून लगेच तुम्ही अपात्र ठरला असं समजू नका. तुमच्या अर्जाची आणि पात्रतेची स्थिती अधिकृत माध्यमातून तपासणे गरजेचे आहे. अशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.